हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण सायकोलॉजीमधला एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ सायकोलॉजी. आता इव्हॉल्युशन म्हणजे काय? तर इव्हॉल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑर चेंज ओव्हर टाईम. म्हणजेच सायकोलॉजी इव्हॉल्व्ड फ्रॉम फिलॉसॉफी इन टू अ सायंटिफिक डिसिप्लिन थ्रू डिफरंट स्कूल्स ऑफ थॉट्स. सायकोलॉजी सुरुवातीपासून सायन्स नव्हती. सुरुवातीला सायकोलॉजी ही फिलॉसॉफीचा भाग मानली जायची, पण नंतर वेगवेगळ्या सायकोलॉजिस्टची नवीन अप्रोचेस मांडल्या गेल्या आणि सायकोलॉजी आज ही एक सायंटिफिक बनली आहे. तर आता आपण उत्क्रांती म्हणजे काय हे मराठीत समजून घेऊ. तर सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा एक तत्त्वज्ञानाचा भाग होती, पण विविध मानसशास्त्रज्ञांनी यांच्या योगदानामुळे शास्त्रीय विषय बनला आहे सायकोलॉजी. आता त्याचे काही ॲप्रोचेस आहेत. तर पहिला म्हणजे स्ट्रक्चरलिझम. याची सुरुवात 1879 म्हणजेच 1879 इथे झाली. त्याचे फाउंडर होते विल्यम वुंड, म्हणजेच फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी. आता स्ट्रक्चरलिझमचा मुख्य प्रश्न होता की त्यांच्या मते माइंडचे बेसिक एलिमेंट्स म्हणजे सेन्सेशन, फिलिंग्स आणि इमेजेस हे ओळखणं. तर आता विल्यम वुंडचं कंट्रीब्युशन मेन काय होतं? तर इस्टॅब्लिश द फर्स्ट सायकोलॉजी लॅबोरेटरी इन लिप्झिग युनिव्हर्सिटी इन जर्मनी, इयर 1879. त्याचं मेन एम काय होतं? टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ माइंड. सो माइंडचे माइंड कन्सिस्ट ऑफ सेन्सेशन, फिलिंग्स अँड इमेजेस. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचे काही इलेमेंट्स होते, म्हणजे सेन्सेशन, फिलिंग्स, इमेजेस. आता हे समजून घेण्यासाठी इंट्रोस्पेक्शन मेथड काय आहे तर हे समजून घेतलं पाहिजे. इंट्रोस्पेक्शन मेथड म्हणजे ऑब्झर्विंग अँड डिस्क्रायबिंग वन्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स. म्हणजेच आपले जे काही थॉट्स आहेत, फिलिंग्ज आहेत, जे काही एक्सपिरियन्स आहेत त्याचं निरीक्षण करून त्याचं वर्णन करणं. ओके, म्हणजेच इंट्रोस्पेक्शन मेथड. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. इटिंग चॉकलेट. आता चॉकलेट जेव्हा आपण खातो तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? स्वीट वाटलं का? सॉफ्ट वाटलं का? आणि हॅपी फील झालं की बॅड फील झालं? हे जेव्हा तुम्ही स्वतःच्या अनुभवांवरून सांगता तेव्हा त्याला इंट्रोस्पेक्शन मेथड असे म्हणतात. पण या मेथडचे काही लिमिटेशन्स होते, म्हणजेच प्रत्येकाचं उत्तर वेगळं असायचं. कधी कधी जर आपण एक्झाम्पलनुसार घेतलं तर कधी कधी चॉकलेट कुणाला स्वीट नसेल वाटत किंवा कुणाला बॅड फिलिंग झाली असेल तर याचं उत्तर प्रत्यक्ष वेगळं येऊ शकतं. म्हणून ही मेथड सब्जेक्टिव्ह होती आणि पूर्णपणे ती सायंटिफिक मानली गेली नाही. आता आपण सेकंड अप्रोच पाहूयात, तर फंक्शनलिझम. आता फंक्शनलिझमचे फाउंडर होते विल्यम जेम्स. विल्यम जेम्स म्हणाले की आपण फक्त माइंड कशापासून बनलं आहे हे न पाहता माइंडचं फंक्शन काय आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणजे त्याची मेन आयडिया काय होती? तर स्टडी द फंक्शन ऑफ माइंड इन्स्टेड ऑफ इट्स स्ट्रक्चर. आता याचा मेनली फोकस कशावर केला जातो? हाऊ बिहेवियर हेल्प्स पीपल. म्हणजेच काय? तर त्यांच्या मते थॉट्स आणि बिहेवियर आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी आणि सर्वाईव्ह होण्यासाठी मदत करतात. म्हणजेच ॲडॅप्ट, सर्वाईव्ह, सॉल्व्ह प्रॉब्लेम्स हे मदत करतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही एका गरम भांड्याला हात लावला तर तुम्ही लगेच हात मागे घेता. म्हणजेच काय? इमिडिएटली रिमूव्ह युअर हँड्स. म्हणजेच तुम्ही तुमचं बिहेवियरचं प्रोटेक्शन करता. म्हणून फंक्शनलिझममध्ये फंक्शन ऑफ बिहेवियरवर जास्त भर दिला जातो. तर अशा पद्धतीने फंक्शनलिझम हा अप्रोच विल्यम जेम्स यांनी सांगितला आहे. आता आपण गेस्टल्ट सायकोलॉजी काय आहे हा अप्रोच समजून घेऊयात. तर गेस्टल्ट सायकोलॉजी ही जर्मनीमध्ये विकसित झाली. गेस्टल्ट सायकोलॉजीचं सर्वात फेमस प्रिन्सिपल आहे द व्होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजेच काय? तर आपला ब्रेन वेगवेगळे पार्ट्स वेगवेगळे पाहत नाही, तो संपूर्ण पॅटर्न किंवा कम्प्लीट ऑब्जेक्ट पाहतो. म्हणजेच काय? तर त्याचा फोकस कशावर केला जातो? परसेप्शनवर. हाऊ आर ब्रेन ऑर्गनायझेस इन्फॉर्मेशन्स. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आपण एक मूवीचं एक्झाम्पल घेऊ. म्हणजेच जर तुम्हाला एखादी मूवी दाखवली तर तुम्ही आपल्या ब्रेनला ते पिक्चर्स एकत्र करून कंटिन्युअस मुवमेंट दाखवणार. म्हणजेच काय? तर मूवी पाहताना आपण सतत मुवमेंट्स दिसतात आपल्याला, पण खरं म्हणजे मूवी ही हजारो स्टील पिक्चर्सने बनलेली असते आणि आपला ब्रेन त्या पिक्चर्स एकत्र कंटिन्यूस करून मुवमेंट दाखवतो. आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊयात फेस रिकग्निशनचं. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा मित्राचा चेहरा पाहिला आणि त्याचे डोळे, नाक वेगळे पाहत नाही, त्याचा पूर्ण फेस पाहतो. म्हणून याला गेस्टल्ट सायकोलॉजी अप्रोच असे म्हणतात. त्यानंतरचा अप्रोच आपण बिहेवियरिझम पाहूयात. बिहेवियरिझम हा अप्रोच जॉन बी वॅटसन यांनी सांगितला
आणि त्यानंतर तो BF स्किनर यांनी डेव्हलप केला. आता तो कशा पद्धतीने केला हे पाहूयात. तर वॅटसन म्हणाले की सायकोलॉजीने फक्त ऑब्झर्वेबल बिहेवियरचाच अभ्यास केला पाहिजे. मीन्स सायकोलॉजी शुड स्टडी ओनली ऑब्झर्वेबल बिहेवियर. कारण बिहेवियर आपण पाहू शकतो, मेजर करू शकतो आणि सायंटिफिक पद्धतीने स्टडीसुद्धा करू शकतो. पण थॉट्स आणि इमोशन्स थेट पाहता येत नाहीत ना. मग ते कशा पद्धतीने पाहतात? आता एक्झाम्पल घेऊ आपण बिहेवियरिझमचं. फॉर एक्झाम्पल, जर एखादा मुलगा होमवर्क पूर्ण केल्यावर चॉकलेट मिळत असेल त्या मुलाला, म्हणजेच रिवॉर्डमुळे बिहेवियर वाढतं. तर यानंतर BF स्किनर यांनी बिहेवियरिझमला पुढे विकसित केलं आणि रिइन्फोर्समेंट आणि पनिशमेंट याचं महत्त्व सांगितलं. तर या पद्धतीने बिहेवियरिझम हा अप्रोच त्यांनी विकसित केला. आता आपण 5वा अप्रोच पाहणार आहोत, सायको ॲनालिसिस. सायको ॲनालिसिस हा सिगमंड फ्रॉइड यांनी ऑर्गनाईज केला. म्हणजेच त्यांनी हा अप्रोच मांडला सायको ॲनालिसिस. आता त्यांच्या मते त्याची मेन आयडिया काय होती, तर बिहेवियर इज इन्फ्लुएन्स्ड बाय अनकॉन्शियस माइंड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंड यांच्या मते मेमरीज, विशेस, फिअर्स, काही कॉन्फ्लिक्ट्स हे आपल्याला आठवत नाहीत, हे आपल्या कॉन्शियस लेवलवर आठवत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल पण तरीसुद्धा ते आपल्या बिहेवियरवर परिणाम करताना दिसतात. म्हणजेच फ्रॉइड असं म्हणतो की चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस आपल्या अडल्ट पर्सनॅलिटीला शेप देतात. आता एक एक्झाम्पल पाहूयात. समजा एखाद्या व्यक्तीला कुत्र्याची खूप भीती वाटते. कदाचित लहानपणी त्याच्यासोबत काही वाईट घटना घडली असेल, पण ती आठवत नसली तरी तिचा परिणाम अजूनही बिहेवियरवर होत असतो. यालाच सायको ॲनालिसिस हा अप्रोच म्हटलेला आहे. आता शेवटचा अप्रोच म्हणजेच ह्युमॅनिस्टिक अप्रोच. ह्युमॅनिस्टिक अप्रोचचे फाउंडर्स आहेत कार्ल रॉजर्स अँड अब्राहम मास्लो. हा शेवटचा अप्रोच आहे. तर याची मेन आयडिया काय आहे, एव्हरी पर्सन हॅज फ्री विल, पर्सनल ग्रोथ अँड सेल्फ डेव्हलपमेंट. म्हणजेच त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये ग्रोथ करण्याची क्षमता आहे. प्रत्येक व्यक्तीला फ्री विल पाहिजे, म्हणजेच तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. आणि मास्लो यांनी सेल्फ ॲक्च्युलायझेशन ही संकल्पना दिली. आता सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे काय, तर बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. म्हणजे आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणं आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती म्हणजेच बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ बनणं. आता आपण एक्झाम्पल घेऊयात. एखादा स्टुडंट फक्त एक्झाम पास होण्यासाठी अभ्यास करत नाही, तर आपल्या करिअर, ड्रीम्स आणि गोल्स पूर्ण करण्यासाठी सुद्धा अभ्यास करतो. हे ह्युमॅनिस्टिक अप्रोचचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. तर तुम्ही या पद्धतीने समजू शकता. आता याच पद्धतीने आपण एकदा रिव्हिजन करूया टॉपिक्सची की कोणकोणते अप्रोच आपण पाहिले. तर यामध्ये या स्कूल्स आहेत, हे फाउंडर्स आहेत आणि हे फोकस आहे की त्यांनी यावरती फोकस केलेला आहे. तर पहिलं म्हणजे स्ट्रक्चरलिझम, हे विल्यम वुंट यांनी केलेलं आहे आणि याचा फोकस म्हणजे स्ट्रक्चर ऑफ माइंड आहे. त्यानंतर फंक्शनलिझम, हे विल्यम जेम्स यांनी विकसित केलं आहे आणि त्याचा फोकस म्हणजे फंक्शन ऑफ माइंड. त्यानंतर गेस्टल्ट ही स्कूल म्हणजेच हा अप्रोच त्यांनी मॅक्स वर्थेमेयर यांनी त्याचा विकसित केला आहे आणि त्याचा फोकस म्हणजे वोल परसेप्शन. त्यानंतर बिहेवियरिझम हा जॉन बी वॅटसन यांनी विकसित केला आणि त्याचा फोकस म्हणजे ऑब्झर्वेबल बिहेवियर. सायको ॲनालिसिस हा अप्रोच सिगमंड फ्रॉइड यांनी विकसित केला आणि त्याचा फोकस म्हणजे अनकॉन्शियस माइंड. आणि शेवटचा म्हणजे ह्युमॅनिस्टिक अप्रोच हा कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मास्लो यांनी विकसित केला आणि याचा मेन फोकस म्हणजे पर्सनल ग्रोथ. तर आता आपण या प्रत्येक स्कूल ऑफ थॉटने सायकोलॉजीला काहीतरी नवीन दिलं आहे. त्यामुळे आजची मॉडर्न सायकोलॉजी ही या सर्व अप्रोचेसच्या योगदानामुळे झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या व्हिडिओमध्ये आपण इव्हॉल्युशन ऑफ सायकोलॉजी हा पॉईंट अतिशय सोप्या पद्धतीने कव्हर केला आहे, तर अशा सोप्या पद्धतीने सायकोलॉजी शिकण्यासाठी व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.